42 मिनिटांची मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. राम राम मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या काकड आरतीसाठी. त्यासाठी मी पहाटेची पहिली ट्रेन पकडून दादरच्या दिशेने प्रवास सुरू केला. दादर वेस्टला फुल मार्केट जवळून आपल्याला शेअरिंग टॅक्सी मिळते, जी आपल्याला 20 रुपयामध्ये सिद्धिविनायक मंदिरापर्यंत नेऊन सोडेल. सिद्धिविनायक बाप्पाची काकड आरती दर दिवशी नित्य नियमाने पहाटे 5:30 वाजता केली जाते. आपल्याला पोहोचायला थोडासा उशीरच झाला होता, परंतु आज आरती होण्यास थोडासा उशीर देखील झाला होता. त्यामुळे गर्दी तर खूप होती. त्यामुळे आता आपण अनुभवणार आहोत सिद्धिविनायक बाप्पाची काकड आरती. राम राम मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्या समोर येतोय. मान्य आहे, छोटासा ब्रेक घेतला होता, पण त्या ब्रेकनंतर आता आपण पुन्हा एकदा सुरुवात करतोय आपल्या व्हिडिओजसाठी. आजपासून आपले व्हिडिओ नियमित येत राहतील, जसे की आठवड्याला 1 व्हिडिओ किंवा आठवड्यातून 2 व्हिडिओ, अशा प्रकारे आपले व्हिडिओ येत राहतील. तर आपण ही पुन्हा एक सुरुवात करतोय नव्याने, आणि ही सुरुवात आपण आज करत आहोत आपल्या सिद्धिविनायकच्या गणपतीच्या दर्शनाने. आता तुम्हाला एक दर्शन झालेलंच आहे सिद्धिविनायकाचं. त्याचबरोबर आपण एक नवीन ट्रॅव्हल सिरीज घेऊन येतो आहे, ज्यामध्ये ट्रॅव्हल तर असणारच आहे, त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा असणार आहेत. आणि ही एक अनाऊन्समेंट मला करायची होती, आणि ती अनाऊन्समेंट अशी आहे की आपण कोकणवरती एक ट्रॅव्हल सिरीज आणि एक इन्फॉर्मेटिव्ह सिरीज घेऊन येतो आहे लवकरच. 1000 सबस्क्रायबर आपले ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत, आणि आता आपली भागदौड आहे ती म्हणजे 10,000 सबस्क्रायबरच्या दिशेने. तर चला, हा टप्पा मला पार करण्यासाठी तुमची मदत मला नक्कीच हवी आहे. तर सुरुवात करूया आपल्या ह्या पुढच्या प्रवासासाठी. तर चला, आत्ता मी आहे मरीन्सला. बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मरीन्सला आलो, कारण की तुमच्याशी शांत बोलायचं होतं आणि तुम्हाला अपडेट द्यायची होती की आपण 2 महिने नव्हतो ऑनलाईन. तर त्यानंतर आता आपण पुन्हा ऑनलाईन आलो आहोत, आणि कोकणच्या सिरीजमध्येसुद्धा आपल्या काही सिरीज लाईनअप आहेत, त्या देखील आपल्याला करायच्या आहेत, त्या देखील आपण करूच. फक्त या येणाऱ्या सिरीजला तुमचं भरभरून प्रेम द्या. जसं की तुम्ही आपल्या अष्टविनायक सिरीजला दिलं असेल, गणपतीच्या व्हिडिओला दिलं असेल, ह्या सिरीजला ज्याप्रमाणे तुम्ही प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे आपल्या येणाऱ्या नवीन सिरीजलासुद्धा प्रतिसाद द्या, आणि तुमचं प्रेम असंच अबाधित राहू द्या.
तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपले येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा.